आपण जर हिंदुस्थानातल्या लोकसभेच्या निवडणुका पाहिल्या तर त्यामध्ये एक ब्रीद आपण सगळ्यांना दिलं, एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे। महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपण तेच ब्रीद फिरवलं, एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे। पण आता महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत त्यामध्ये आपण जर पाहिलं तर जे पक्ष स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेतात, आम्ही हिंदूंच्या हिताचा विचार करतो असं लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दाखवतात, ते हिंदुत्ववादी पक्ष सुद्धा काही हिंदू विरोधी शक्तींना उमेदवारी देत आहेत। आणि आज परिस्थिती अशी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये की राज्यात जे सरकार आहे त्या सरकारनं दगडाला जरी उमेदवारी दिली तर तो दगड सुद्धा निवडून येऊ शकतो। त्याचं कारण असं आहे की लोकांची मानसिकता असते की राज्यात ज्यांची सत्ता आहे, देशात ज्यांची सत्ता आहे, तोच उमेदवार जर आमच्या प्रभागामध्ये असला, आमच्या गटामध्ये असला तर तो आमच्या भागाचा विकास करेल, आमच्या भागातला धर्म सुरक्षित ठेवेल, ही भूमिका मतदारांची असते। त्यामुळं स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणून घेणाऱ्या पक्षांनी उमेदवारी ही हिंदूंना दिली पाहिजे, परधर्मीयांना द्यायचं काही कारण नाही। तुम्ही हिंदूंना उमेदवारी द्या, ते सगळ्यांची सेवा करतील, पण तसं होताना दिसत नाही। अनेक हिंदू विरोधी शक्ती म्हणजे आपण जर पाहिलं तर काहींचे फक्त डोळे दिसतात, चेहरा दिसतच नाही, अशांना हिंदुत्ववादी पक्षांची उमेदवारी। काही सरळ सरळ गो हत्याच्या ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहे अशांना सुद्धा हिंदुत्ववादी पक्षांची उमेदवारी। अनेक हिंदुत्ववादी काही परधर्मीय उमेदवारांना अक्षरशः विरोध करतात की यांना उमेदवारी देऊ नका, तरी सुद्धा आणि जे मोठे नेतृत्व आहे ते सांगतात की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ही तिथली स्थानिक परिस्थिती बघून ठरवले जाईल की उमेदवारी कोणाला द्यायची वगैरे। हे म्हणजे थोडं चुकीचं वाटतं। आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा हिंदुत्वाचीच भूमिका घेतली पाहिजे, हिंदूंनाच प्राधान्य दिलं पाहिजे, ते सगळ्यांचीच सेवा करतील। आणि त्यामुळं आम्ही हिंदुत्ववाद्यांनी आता एक ठरवलं, ज्याच्या कपाळाला नाही टिळा त्याला मतदान टाळा।